श्री स्वामी समर्थ. आपली इज्जत वाढवण्याचे 21 गुप्त उपाय. 1. नेहमी बिझी म्हणजेच व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा. जे लोक फ्री असतात, मोकळा वेळ वाया घालवतात, लोक त्यांना रिकामटेकडा समजतात. 2. आपल्या भावनांवर नेहमी कंट्रोल ठेवा. लोकांसमोर आपल्या भावना व्यक्त करून लोकांना आपल्यावर हसण्याची संधी देऊ नका. 3. चालताना नेहमी सरळ आणि खांदे ताठ ठेवून चाला व कोणाशीही बोलताना नजरेला नजर देऊन बोला. 4. एखादे चांगले काम करायला तुम्हाला भीती वाटत असेल तर ते काम रोज करा. जरी लोक ते काम करत नसले तरीही तुम्ही ते काम करा, म्हणजे तुमची भीती निघून जाईल. 5. जर तुम्हाला एखादी गोष्ट समजली नसेल तर ती पुन्हा विचारून घ्या, कारण अर्धवट माहितीमुळे आपण चुकीची रिॲक्शन देऊ शकतो. त्यापेक्षा पुन्हा एकदा विचारून पूर्ण माहिती करून घ्या. 6. जर तुम्हाला वाटत असेल की एखादे काम तुम्ही पूर्ण करू शकता तर ते तुम्ही नक्की करा. लोक नेहमी आपल्या चांगल्या कामात आपल्याला अडवण्यासाठी, आपल्यातली कमी दाखवण्यासाठी, शोधून काढण्यासाठी तयारच असतात. तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. 7. कुणीही कामापुरता आपला वापर करत असेल तर अशा लोकांकडे कधीही जाऊ नका, कारण ज्या वस्तू लोकांना खूपच सहज मिळतात त्या वस्तूंची ते कधीच इज्जत करत नाहीत. 8. आपल्या चेहऱ्यावरचे हसू कधीच कमी होऊ देऊ नका, नाहीतर लोक तुम्हाला नोटीस करणे बंद करतील. आपले हसणे हीच आपली ओळख असते. 9. बोलताना आपल्या आवाजात थोडा हळूवारपणा आणि गोडवा असू द्या. विनाकारण बडबड करणे बंद करा. गरज असेल तेव्हा आणि मोजकेच बोला, म्हणजे लोक तुमची इज्जत करतील. 10. स्वतःला युनिक म्हणजेच इतरांपेक्षा वेगळे समजा. लोक तर देवामध्ये पण चुका काढत असतात, मग आपण तर साधी माणसे आहोत. म्हणून लोकांनी आपल्यामध्ये कमी दाखवली तरी त्याकडे दुर्लक्ष करा, कारण त्यांच्यामध्ये पण काही ना काही कमी असते. 11. प्रत्येक वेळी टाइमपास करणे बंद करा, कारण यामुळे लोक तुमच्याविषयी चुकीचा विचार करतात. अशा टाइमपास करणाऱ्या लोकांना समाजामध्ये काहीच महत्त्व दिले जात नाही. 12. फालतू लोकांसाठी फुकट वेळ घालवणे बंद करा. यामुळे तुमची इज्जत कमी होते. त्यापेक्षा जे लोक तुम्हाला वेळ देतात त्यांच्यासाठी वेळ काढा आणि वेळेचा सदुपयोग करा. 13. कोणासमोरच आपले दुःख सांगत बसू नका, कारण लोक तोंड बारीक करून आपलं ऐकून घेतात, पण दुसऱ्यांना सांगताना जाऊन हसून हसून सांगतात. 14. कोणालाच आपल्या सगळ्या मनातल्या गोष्टी सांगू नका. आपण आपल्या मनातले ओझे हलके होण्यासाठी दुसऱ्याला सांगत असतो, पण तो समोरचाही स्वतःचे ओझे कुठेतरी हलके करतच असणार, हे लक्षात ठेवा. 15. तुम्ही स्वतः पहिले स्वतःची इज्जत करा, म्हणजे स्वतःला कधीच कमी लेखू नका. मला काही जमणार नाही असं म्हणून आपण आधीच स्वतःला कमजोर दाखवतो, असं करू नका. तुम्ही स्वतःची इज्जत केली नाही तर कोणीच तुमची इज्जत करणार नाही. 16. एकदा फेल झाले तरी हार मानू नका. नेहमी स्वतःला पुढे जाण्यासाठी प्रेरित करा. जिथे आपण फेल झालो तो शेवटचा दिवस नसून तिथून नवीन सुरुवात आहे, हे स्वतःला सांगा. जिथे फेल झालो ते आपल्यासाठी नव्हतेच असा विचार करा. 17. स्वतःच्या गोष्टीवर नेहमी ठाम राहा. अशामुळे लोक तुम्हाला नोटीस करतात व त्यांच्या मनात तुमच्याविषयी इज्जत वाढते. 18. आपल्या पर्सनॅलिटीला खूपच आकर्षित बनवा. म्हणजे असे नाही की तुम्ही पैसेच खर्च करायला पाहिजे. त्या परिस्थितीत
आहे त्या परिस्थितीत तुम्ही फक्त नीटनेटके राहून तुमची पर्सनॅलिटी आकर्षक बनवू शकता. जसे की तुम्ही एखादा स्वस्तातला का होईना ड्रेस घाला. स्वस्तातला असला तरी चालेल, पण तो स्वच्छ असला पाहिजे. आणि तो स्वच्छ ड्रेस घातल्यावर तुमचं निर्मळ हास्य आणि तुमची बोलण्याची छान पद्धत यामुळे लोकांवर तुम्ही नक्कीच छाप पाडू शकता. म्हणजे पैसेच खर्च करावे असे काही नाही. 19. स्वतःच्या कामात खूपच एक्सपर्ट बना. तुम्ही जे काही काम करत आहात त्या कामामध्ये स्वतःला इतके झोकून द्या की तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट बनले पाहिजे. मग बघा, लोक तुमचे कौतुक करताना थकणार नाहीत. 20. लोकांच्या नजरेत चांगले बनण्यासाठी स्वतःला बदलू नका. तुम्ही जसे आहात तसे खूप चांगले आहात. चांगुलपणावर विश्वास ठेवा. चांगल्या लोकांना नेहमीच समाजात इज्जत मिळते आणि चांगल्या लोकांनाच नेहमी परीक्षा द्यावी लागते. 21. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ती म्हणजे ज्या माणसासाठी तुम्ही कायम अवेलेबल राहणार तो माणूस तुमची कधीच इज्जत करणार नाही. त्यांना तुमच्या वेळेची कदर नाही. अशा लोकांना तुमचा मौल्यवान वेळ देऊ नका. स्वतःची कदर करा, स्वतःचे मूल्य समजा आणि विश्वास ठेवा की तुम्ही या दुनियेतील एक खूपच महत्त्वाचे व्यक्ती आहेत. 22. कधीही कोणत्याही व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त भाव देऊ नका. नाहीतर समोरच्या व्यक्तीला असे वाटते की माझ्यापेक्षा भारी कोणीच नाही. अशाने ती व्यक्ती तुम्हाला अजिबातच इज्जत देणार नाही. 23. तुमचे बोलणे आणि वागणे सगळ्यांशी चांगले असले तरीही काही लोक असे असतात जे विनाकारण आपल्याला खालीपणा दाखवत असतात. तर अशा लोकांकडून इज्जतीची अपेक्षा कधीच करू नका. आणि जर केली तर तुमचा अपेक्षाभंग होईल. त्यामुळे जे लोक स्वतः उच्च विचाराचे व चांगल्या संस्कारांमध्ये वाढलेले असतात ना, ते नेहमी दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला इज्जत नक्कीच देतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.